सध्या राजकीय चर्चांना खूप उधाण आलेलं आहे आणि त्यातच महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरून उडालेला धुरळा काही केल्या शांत होताना दिसत नाहीये। राणे कुटुंबियांनी दिशा सालियनच्या कथित आत्महत्या प्रकरणावरून शिवसेनेला चांगलंच धारेवर धरलंय आणि त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी एकामागून एक 4 ट्विट्स करत दिशा सालियन आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे। तर दिशाला ज्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून मालाडला नेण्यात आलं ती वाझेची आहे का असं देखील नितेश राणे यांनी सवाल उपस्थित केला। तर नेमकं नितेश राणे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासून संशयास्पद राहिलेली असल्याचं नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय आणि आता त्यांना दिशा सालियन केसमध्ये अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे। 8 तारखेच्या रात्री उपस्थित असलेला आणि दिशा सोबत राहणारा रोहन राय सगळ्यांसमोर येऊन मोकळेपणानं का बोलत नाही असं ट्विट नितेश राणे यांनी केलेले आहे। त्याचबरोबर मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोगाला देखील पत्र लिहिलेलं आहे आणि त्यानंतर मालवणी पोलिसांनी दिशा सालियन केसमध्ये अहवाल सादर करण्यास सांगितलं। त्यामुळे 8 जूनच्या रात्री काहीच घडलं नाही असं दाखवून या प्रकरणी लपवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होतोय। मला आनंद वाटला किमान ते स्वतःचीच कबर तरी खणतायत, हे देखील ट्विट नितेश राणे यांनी केलेलं आहे। दिशाला 8 तारखेच्या रात्री म्हणजे 8 जून 2020 रोजी दिशा सालियनच्या मृत्यूचा हा दिवस ब्लॅक रंगाच्या मर्सिडीजनं पार्टीतून तिच्या मालाडमधील घरी नेण्यात आलं होतं। सचिन वाझेच्या मालकीची काळ्या रंगाचीच मर्सिडीज कार आहे जी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे। हीच ती कार आहे का वाझेला पोलीस दलात 9 जून रोजी पुन्हा रुजू करण्यात आलं होतं, त्यामुळे हे कनेक्शन काय हा सवाल देखील उपस्थित केलाय। मालवणी पोलीस ठाण्यानं निष्पक्ष तपास न केल्यामुळे हे प्रकरण जे आहे ते आता सीबीआयकडे देण्यात आले, बरोबर। आणि आता त्याच पोलीस ठाण्याला राज्य महिला आयोगानं अहवाल सादर करण्यास सांगितलंय। हे कितपत योग्य आहे आणि ते कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत हा सवाल उपस्थित केला नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून। आणि याविषयी थेट आपण अपडेट्स घेणार आहोत। आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणालीकडे आपण जाऊया। प्रणाली, आपण पाहतोय दिशा सालियन या प्रकरणी आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे आणि नितेश राणेचं ट्विट नेमकं काय म्हणायचंय? म्हणाली आपण बघितलं तर गेल्या संपूर्ण आठवडाभर सातत्यानं हे प्रकरण जे आहे ते शिवसेना विरुद्ध राणे असं कुटुंबियांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतं। आधी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेला नारायण राणे यांनी उत्तर दिलं। नारायण राणे यांनी उत्तर देताच मुंबई महानगरपालिकेची नोटीस नारायण राणे यांच्या घराच्या संदर्भात आली, जुहू इथल्या आदिल बंगल्याच्या संदर्भात। त्यानंतर एक चमू त्यांच्या घरी पोहोचली। पुन्हा एकदा नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एकीकडे जेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या घरामध्ये अनधिकृत असं बांधकाम कुठलंही नाही, माझ्यावर चुडाचं राजकारण केलं जात आहे असं जेव्हा त्यांनी सांगितलं, त्याच पत्रकार परिषद म्हणजे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूचं प्रकरण जे खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये थंड बस्त्यात पडलं होतं असं म्हणायला हरकत नाही, त्याचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आणि हा ही मृत्यू नसून किंवा ही आत्महत्या नसून ही हत्या आहे आणि त्या हत्येच्या वेळेला कोण मंत्री तिथे उपस्थित होता, दिशाच्या घराच्या बाहेर जे आहे ते कोणाचं पोलीस प्रोटेक्शन होतं, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले। त्यानंतर पुन्हा एकदा आपण काल बघितलं की नारायण राणे यांच्या आदिश बंगल्यावर पुन्हा एकदा महानगरपालिकेची टीम पोहोचली आणि त्यांनी इन्स्पेक्शन करण्याचं ठरवलं। त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण जे आहे हे आता नारायण राणे विरुद्ध शिवसेना असं जात आहे। इतकंच नाही तर काल अगदी बरोबर प्रणाली, मी थोडं थांबवते कारण आपल्यासोबत आता आमदार नितेश राणे जी आहेत। नितेश राणेजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत। आणि आज सर्वप्रथम या संपूर्ण राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय कारण दिशा सालियन प्रकरणावरनं जे तुमचं ट्विट आहे, दिशा सालियन आणि वाझे कनेक्शन, नेमकं काय म्हणायचंय? दिशा सालियन जे 8 तारखेला ज्या पार्टी नंतर जी काही घटना दिशा बरोबर घडली, आमच्याकडे माहिती अशी आहे की तिला त्या घटनेनंतर जुहूला जे ते पार्टी झाली तिथून ते तिच्या मलाडच्या घरापर्यंत
एका काळ्या मर्सिडीज म्हणून तिला घेऊन जाण्यात आलं. हम्म. आता एक काळी मर्सिडीज अशाच पद्धतीने सचिन वाजे कडून पण जप्त करण्यात आली काही महिन्या अगोदर तपास यंत्रणांकडून. हम्म. तर माझा मुद्दा असा आहे की बाबा तीच ती काळी मर्सिडीज होती का जी 8 तारखेला रात्री दिशा सालियानला तिच्या घरी सोडण्यात आलं. कारण का अगर तुम्ही घटनाक्रम बघितलं तर 9 तारखेला सचिन वाजेला परत पोलीस खात्यामध्ये त्याची नियुक्ती करण्यात आली हम्म. आणि 8 तारखेला त्याची ही घटना घडली दिशा सालियानबरोबर. तर माझं म्हणणं ह्या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी कनेक्शन आहे का हा प्रश्न मी माझ्या ट्विटच्या माध्यमातून विचारलेला आहे. मग तुम्हाला असं वाटतंय का की जे सवाल इतके दिवस उपस्थित केले जात आहेत दिशा सालियान मृत्यू प्रकरणी त्यावर अजूनही गंभीरतेनं दखल घेतली जात नाहीये? निश्चित पद्धतीने कारण का तुम्ही बघितलं असेल की अगर त्या पद्धतीची अगर आत्महत्या असती तर मग आतापर्यंत ह्या वेगवेगळे संशय का निर्माण होत आहेत त्या संबंधित. उदाहरण ज्या बिल्डिंगमध्ये दिशा सालियान राहायची हम्म. त्या बिल्डिंगच्या 8 तारखेच्या रात्रीचं जे एंट्री रजिस्टर असतं ज्याच्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची माहिती असते ती 2च पानं त्याच्यातून गायब केली गेलेली आहेत 8 तारखेची. त्याचबरोबर त्या रात्री असलेले तिकडचे वॉचमॅन त्यांना सुट्टीवर पाठवण्यात गेलेलं आहे. त्यांनी ड्युटी सोडलेली आहे. ती त्याच्या आई वडिलांबरोबर राहायची नाही. ती तिच्या जो बॉयफ्रेंड होता किंवा तिचा जो मंगेतर होता तिच्या रोहन राय नावाचा ती त्याच्या बरोबर राहायची. आता तो व्यक्ती त्या दिवसापासून आतापर्यंत कुठेच दिसत नाही. कुठेच माहिती देत नाही. तो हेही सांगत नाही की नितेश राणे जे बोलतात ते खोटं बोलताय. ना तो तपास यंत्रणेकडे जात आहे ना सीबीआयकडे गेला ना कोणाकडेच गेला नाही. तर माझं म्हणणं आहे की अगर ती साधी आत्महत्या जर होती अगर आपण मानून चालू तर ह्या पद्धतीचे संशय का निर्माण मात्र नितेशजी जर इतके आरोप केले जात आहेत आणि इतक्या शंका उपस्थित होत आहेत तर यावर तुम्ही पुढची कारवाई काय करणार आहात? पुढे तुम्ही हे प्रकरण कसं लावून धरणार आहात? कारण फक्त ट्विटवरच मर्यादित राहणार का हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. नाही नक्की ट्विटवर मर्यादित राहणार नाही. संबंधित तपास यंत्रणांकडे जिथे जिथे ही माहिती पोहोचवायची होती ती आम्ही पोहोचवलेली आहे. त्याचबरोबर पुढेही पोहोचवणार. माझा मुद्दा आहे की ज्या पद्धतीने आता महापौर मॅडमनी असो किंवा तिने राज्य महिला आयोगाकडे त्यांनी जे काही तक्रार केलेली आहे अहो मुळामध्ये मालवणी पोलीस स्टेशन योग्य पद्धतीने कारवाई करत नव्हते म्हणून तर ते सीबीआयकडे दिलं गेलं ना. अगर मालवणी पोलीस स्टेशननी आणि मुंबई पोलिसांनी अगर योग्य पद्धतीने तपास केला असता तर मग सीबीआयकडे तर तपास देण्याचे कारण काय? मात्र नितेशजी मग या प्रकरणी तुम्ही दिशा सालियान यांच्या कुटुंबियांशी संवाद साधणार आहात का आणि पत्रकार परिषद घेणार आहात का या संपूर्ण प्रकरणावर? एक तुम्ही लक्षात घ्या अगर जेव्हा ती घटना घडली 8 तारखेची त्याच्यानंतर दिशा सालियानच्या आईचे काही व्हिडिओ आपण मीडियाच्या मित्रांनी जेव्हा त्यांना जाऊन इंटरव्ह्यू घेतलेला तेव्हा त्याच्या आईचे काही तेव्हाचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. तेव्हा त्या बोलत होत्या की आम्हाला माहित नाही 8 तारखेला काय घडलं कोण तिथे आलं हे सगळी तिला माहित नाही. पण आता ते वेगळे स्टेटमेंट देत आहेत. म्हणजे माझा मुद्दा असा आहे की आता त्यांना कोणी त्यांच्यावर दबाव टाकताय का हा प्रश्नचिन्ह आहे. मग त्या संबंधित मी त्यांना भेटण्याचा मी प्रयत्न करणार. मी नाही कारण आता ते अगर भीतीपोटी अगर त्या पद्धतीचे बोलत असतील तर त्यांनाही सुरक्षिततेची भावना द्यायला पाहिजे आणि योग्य वेळी ह्याबद्दलची जी पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यायची आहे. कारण का सचिन वाजेला आता हल्ली तुम्ही ऐकलं असेल की अनिल देशमुखांनी स्टेटमेंट काय दिलंय की सचिन वाजेला परत पोलीस खात्यामध्ये कोणी आणायला सांगितलं हे अनिल देशमुखांनी अधिकृतच सांगितलं आहे ना. म्हणजे पण या सगळ्या प्रकरणावर नितेशजी जे तुमचे ट्विट आहेत गेल्या 2 दिवसांपासून नारायण राणेजी सुद्धा त्यांनी सुद्धा दिशा सालियान प्रकरणावर त्यांनी पुन्हा काही मुद्दे उपस्थित केलेत. यावर आता महापौरांनी आरोप केलेला आहे की हे सगळं राणे कुटुंब जे आहे ते या प्रकरणी बदनामी करत आहे. एक संवेदनशील घटना आहे आणि या घटनेला ते बदनामीचं स्वरूप देत आहेत. आम्ही का बदनामी करतोय ह्या संबंधित? आम्ही एका मुलीला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतोय. त्या मुलीची ज्या पद्धतीने तिच्यावर जी काय घटना घडली तिच्यावर जो अत्याचार झाला आता सगळे काय गोष्टी अगर संशयित असतील तर त्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करायचं नाही का? अगर खऱ्या अर्थाने अगर ती आत्महत्या होती तर मग आम्हा लोकांना कुठले प्रश्न उपस्थित करण्याची जागाच राहिली नाही. पण ज्या पद्धतीच्या घटना घडल्या त्याच्यानंतर ज्या पद्धतीने हे सगळे संशयित घटना घडत गेल्या त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह उभा करणं हे आमचं काम आहे. कारण का अगर त्या मुलीवर अगर अन्याय होत असेल अन्याय झाला असेल
तर त्याबद्दल आवाज उचलणं हे आमचं नैतिक जबाबदारी आहे आणि त्या अनुसार सन्मान्य राणे साहेब असतील, मी असो, आम्ही आवाज उचलतोय. अगदी त्याच्यामुळे बरोबर. कोणाची नितेश बदनामी राणेजी, करण्याचं ट्विटच्या कारण आहे का? माध्यमातून उलटं सुद्धा मी तुम्ही तुम्हाला- आज मला स्पष्ट केलेलं आहे आणि अनेक सवाल जे आहेत, आरोप जे आहेत ते तुम्ही उपस्थित केलेले आहेत. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल.